पण संसारात होणारा आनंद हा वृत्तीजन्य असल्यामुळं आपल्याला लगेच पुढं चिंता लागते की आता एवढं सगळं चांगलं चाललं पण हे पुढं टिकतं की नाही की, एक ती चिंता असते. नाहीतर विनाकारण मागचा आठवण माणूस असलेला आनंद गमावतो. असं पण होतं. आम्ही किती वाईट दिवस काढले हेच उगाळत बसतो माणूस, आहे की नाही. आता जे मिळाले ते बघत नाही, आहे की नाही. म्हणजे काय झालं, दोन्हीमध्ये दुःखाचा विचार आला. मला यातलं तुम्हाला काय सांगायचं ते नीट समजून घ्या. दोन्हीमध्ये दुःखाचा विचार आला. दुःखाचा विचार आला की आनंद माणूस घेत नाही, गेला आनंद, सुख गेलं. म्हणून असं कुठलाही विचार येता कामा नये, म्हणजे दुःखाची आठवण येता कामा नये. कळलं का. परमानंद सुख प्राप्ती या शब्दामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे. मोक्ष म्हणजे काय ते तुम्हाला सांगतोय की तिथं दुःखाची आठवण पण येत नाही. दुःखाची आठवण येत नाही, असलेलं सगळं दुःख जातं. दुःखाची आठवण पण येत नाही. सुख, इतकं सुख प्राप्त होतं की त्या सुखापेक्षा अधिक सुख काही नसतं. आणि